हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. माझी मम्मी आता गावाकडे गेलेली आहे आणि मला माझ्या घरातली कुठलीच कामे मॅनेजेबल करता येत नाहीत. कारण ती होती तेव्हा वंशला तिच्याकडे सोडवायची आणि सगळी घरातली कामे मी आवरून घ्यायची. आता ती नाही म्हटल्यावर सगळं माझ्यावरच रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. वंश तर काहीच ऐकत नाही आणि त्याला घेऊन कुठली कामं करायची म्हटली ना तर खूप हार्ड जाते. असो, आता ती गेली म्हटल्यावर मलाच करायला लागणार, कारण तिचा जरा पर्सनल प्रॉब्लेम होता, त्यामुळे ती गावाला गेलेली आहे. मी माझं रुटीन शेअर करते. संध्याकाळी आम्हाला टेबल मॅनेजमेंट करायचं होतं, कारण त्या घरामध्ये थोडं मम्मीचे 2 टेबल वाढले होते, त्यामुळं जागा नव्हती म्हणून मी ह्या घरामध्ये लावत होते. आणि मध्येच वंशची अशी लुडबुड चालली होती, कारण तो कुठली कामं करायची म्हणलं मध्ये आल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळी आता सगळं काम करून थकले म्हणून साईला बोलले खाली जाऊन पाणीपुरी घेऊन ये. आहे साई तोपर्यंत, तशी होते मला त्याची हेल्प. पाणीपुरी खात होते आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर इतका लेट होतं ना, आता मी सांगू शकत नाही. आज तर स्वयंपाकाला मला 10-10:30 वाजले होते, तरी माझं स्वयंपाक काही आवरत नव्हतं. कारण मला सवय झाली होती की मम्मीकडे एक टाईमचा स्वयंपाक तरी तिच्याकडे असायचं काम, कारण ती त्याला घेऊन जायची आणि संध्याकाळी मी वंशला आणायला जायचे, तेव्हा तिच्याकडनंच मी जेवण वगैरे करून यायचे. कारण आता ती सवयच झाली होती मला, म्हणून कुठलीही कामं आता मॅनेजेबल टाईममध्ये होत नाही आहेत. आणि व्हिडिओ पण करणं म्हटलं तर खूप हार्ड चाललेलं आहे. आता मी सवय करून घेईल त्या गोष्टीची, बट आत्ता थोडं काही दिवस हार्ड चालले, कारण ते 5-7 दिवस झालं, त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ पण येत नाही आहेत आणि शूटला पण टाईम भेटत नाही. कारण वंश सगळे स्टँड्स वगैरे घेऊन इकडे तिकडे पळत असतो, त्यामुळे व्हिडिओज काढायला टाईम नाही. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.